सोलापूर हे महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण पश्चिम क्षेत्रात कर्नाटकाच्या सीमेजवळ स्थित असणारा हा भाग. इथे कन्नड, मराठी आणि तेलुगू भाषांच्या बहुसांस्कृतिक वैशिष्ट्यांचे त्रिभाषिक मिश्रण आढळते. आता त्यातीलच वंश परंपरेने चालत आलेल्या आणि आताच्या आधुनिक काळातही आपल्या पाऊलखुणा जपत असणाऱ्या लोकसंस्कृती आणि लोककला प्रकारांचा मागोवा घेऊया. पिंगळा. घुबडासारख्याच दिसणाऱ्या पहाटे झुंजू मुंजू प्रहरी जागा असणाऱ्या पिंगळा पक्षावरून या जमातीला नाव मिळालं असावं असा एक समज आहे. पूर्वी पहाटेच्या पहिल्या प्रहरी गावाकुसावरी एक उंच झाड हेरून त्यावर बसून आपल्या वाद्यासोबत शिवाचे नामस्मरण करत बसणारा आणि मिळेल ते दान आपल्या पदरात पाडणारा हा पिंगळा. समाधानीचा आशीर्वाद चालू दे शंकरा महादेवाला उन्हाता. अण्णा बापू हरा महादेवा त्याला नवनाथा शंकरा महादेवा नवनाथा केलेल्या कामात पांजणल्या खोद्या बाळा समाधानीचा आशीर्वाद चालू दे शंकरा महादेवा नवनाथा. या ते दहीहंडीचं कालचं शूटिंग आले माझ्या. काय करा नाही एवढं लागत. हा थोडस काय सगळं दाखड तिंगाच होतं. जात्यावरच्या ओव्या. गावात सूर्योदयापूर्वी प्रत्येक घरी जात्याची घरघर ऐकू येईल. पीठ तयार करण्यासाठी घरातील लक्ष्मी स्वतः जात्यावर हात फिरवी व तोंडाने सर्व देवतांचे स्तुतिस्तवन गाईल. दगडी जात फिरवता फिरवता ओव्या म्हणताना तिचा होणारा आर्त सूर आणि त्यात होणारी तिच्या बांगड्यांची विशिष्ट हालचाल याचा अनोखा मेळ आपल्याला ऐकायला मिळतो. दुर्पता बाई गाई नाव कृष्ण देवाला बाई माझ्या विन दुर्पता बाई गाई नाव. वासुदेव. सकाळच्या पारी वासुदेवाची फेरी. सकाळच्या पारी वासुदेवाची फेरी सीता सावित्री दान करी धर्म करा धर्मागती धर्म जीवाचा संगती असा बोध सांगणारा हा वासुदेव हातात चिपड्या व टाळ या वाद्यांसोबत दान पावलं म्हणत दानासाठी उद्युक्त करणारा हा वासुदेव. तान बाळे
नंदी देवाचा बैल. भारतीय संस्कृतीत शिवाचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्याचा परम भक्त नंदी याचीच प्रतिकात्मक पूजा म्हणजेच लोकरहाटीतील हा नंदी देवाचा बैल. भरपूर दे शेत पाना आनंद टेकू दे म्हणून आशीर्वादेचा जीत दाखव मालकांना साहेबांना. हर हर देवा. हर हर महादेव. शिव शिव शंकर हर हर महादेव. बहुरूपी. बहुरूपी अर्थात नानाविध सोंगे धारण करून लोकांची करमणूक करणारा एक लोककला प्रकार. महाराष्ट्रातील जानपद नाट्योपासकांपैकी बहुरूपी हा सर्वात महत्वाचा व आद्य घटक होय. आता इथे बहुरूप्यांनी राम, रावण, हनुमान आदी सोंगे घेऊन नाटक सादर करताना दिसत आहेत. आई कौसल्य, वडील दशरथा आणि 14 वर्ष वनवास मध्ये असताना सीतादेवी आता रावणाने लंकेमध्ये ठेवलेल्या आहेत. या वनवासासाठी प्रभूराया दुःखित आणि वन फिरत आणि झाडा झाडा फिरत आणि रडत खेळत आणि या व्यक्ती आलेल्या आहेत. धन्यवाद भगवंता. आता नंदीमृगी या ठिकाणी आगमन आहे. तुम्ही अयोध्ये नगर मध्ये राहणार प्रभू श्री रामचंद्र आणि अंजनेय पुत्र रघुवीर समर्थ हनुमान भारूड. बहुरूढ ते भारूड अशा सोप्या शब्दात भारूडचा अर्थ सांगितला जातो. भारूड हा प्रबोधनासाठी उपयुक्त असणारा पद्य वाङ्मय प्रकार आहे, जो रूपकांमधून धार्मिक आणि नैतिक तत्वज्ञान सर्वसामान्यांना कळेल याचे उद्बोधन करतो. भारूड हे भजनी भारूड, सोंगी भारूड आणि कूट भारूड अशा साधारण प्रकारात मोडले जाते. महाराजांना विचारलं, महाराज एवढं तुम्हाला एवढं माईक समोर एवढ्या समाजात असं बोलते, नेमकं ह्याचं कारण काय काय सांगायचं महाराज? मला काय हातात सापडून दिलं ना. या नवऱ्याला नेलं आणि या नवऱ्याला जाळलं की त्याचं लायसन काढून टाकावं लागतंय. हे लायसन काढून टाकावं लागतं का? ही गेल्यावर ह्याचा काय उपयोग आहे का? ह्याचा काही उपयोगच नाही. आणि ही गेल्यावर असं तर काढून ह्या लायसनला कोण काढून घेतोय का सांगा बरं? ह्या लायसनला कोण हात लावायचं डिलिंग करतोय? लोकांना चौकशा करायच्या लगे म्हणता मला म्हणतो कुणाचं तुला काय करताय कुणाचा घराघरा मला ते रेड लागले. आराधी. आराधी हा देवीचा उपासक. या जमातीत पुरुषांपेक्षा महिलांचेच प्रमाण जास्त आढळते. देवीचा आगीचा पोत, त्यातून ओघळणारे तेल सांभाळत तोंडाने देवीचे स्मरण करत त्याच धुंदीत नाचत रात्र जागवणारे हे आराधी. यात नाट्य नसते,
केवळ देवीची स्फुटपदे गायली जातात. तेव्हा तालवाद्याच्या ठेक्यात नाच साकारला जातो तो हा असा. पोत राजा हा कडक लक्ष्मी मरीआई या देवीचा उपासक. हातात पट्टा म्हणजे आसूड घेऊन चर्मवाद्याच्या ठेक्यात ताल धरतो. तोंडाने देवीची गाणी म्हणत गोलाकार घुमत तर कधी चापकाचा वार अंगावर ओढत हा रस्त्यावर फिरताना दिसतो. धनगर ओव्या. सुंबरानं मांडलो सुंबरानं मांडलं असं म्हणत शेळ्या मेंढ्या पाळत हा मुख्य व्यवसाय असणारा हा समाज सोलापूरमध्ये मराठी भाषेसोबत कन्नड भाषिक धनगर समाजही आढळतो. खैताळ, ढोल आणि त्यात बिरोबाचा पिवळा भंडार याच्या सांगलीने धनगर ओव्या गायल्या जातात. आता समोर मराठी भाषिक धनगर समाजाचे लोककलावंत धनगरी ओव्या सादर करताना दिसत आहेत. आणि आता कन्नड भाषिक धनगर समाज वही गायन करताना. गजेढोल भारतातील धनगर समाजाचे आराध्य असलेले गुरु बिरोबा आणि शिष्य महालिंगराया यांच्या भेटीचा अनोखा सोहळा मंगळवेढा तालुक्यात हुळजंती येथे पार पडतो. येथे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून लाखो धनगर बांधव या सोहळ्यासाठी येतात. तर हे आहे मंगळवेढा तालुक्यात हुळजंती येथे पार पडणारे गजेढोल. जागरण रात्रभर देवाच्या नाम संकीर्तनात रात्र जागवायची म्हणजेच देवाचं जागरण घालायचं. महाराष्ट्रात जागरण हे कुलधर्म कुळाचार म्हणून केलं जातं. वाघ्या मुरडी हे खंडेरायाचे अखंड सेवा करणारे लोकसंस्कृतीचे दोन उपासक. दिमडी, घाट किंवा घोळ, टाळ, मंजिरी आणि तुंतुणेच्या साथीने जागरण केले जाते. यात आख्यान असते, वाघ्या मुरडी नृत्य असते. घरात मंगल कार्य घडत राहो म्हणून मागणं मागण्यासाठी जागरण केले जाते. लंगर तोडणे
जागरण आख्यान संपल्यावर लंगर तोडणे हा प्रकार केला जातो. कड्यांची मोठी साखळी म्हणजेच लंगर, वाघ्या ही साखळी तोडतो याला लंगर तोडणे असे म्हणतात. वाघ्याने हिसका दिल्यावर तुटलेला लंगर शुभ मानला जातो. गोंधळी. गोंधळ हा महाराष्ट्रात कुळधर्म कुळाचार म्हणूनच सादर केला जातो. घाला देवीचा गोंधळ नाहीतर होईल संसाराचा रोंदळ असं म्हटलं जातं. गोंधळ हा एक विधिनाट्य प्रकार आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने गोंधळींच्या कदमराई आणि रेणुराई अशा मुख्य जात आहेत. त्यात खिवार, भोपे व जोगते या उपजाती पाहायला मिळतात. त्यातीलच हे गोंधळी. फिरते भजन. भजन हा भक्ती मार्गातील एक महत्वपूर्ण प्रकार, जो सुरपेटी, टाळ, मृदुंग, पखवाज किंवा हल्ली तबल्याच्या साथीने गायला जातो. नवविधा भक्तीचा एक आविष्कार म्हणून भजनाकडे पाहिले जाते. सोलापूर जिल्ह्यात असे फिरते भजनी मंडळ आहेत, जे रस्त्यावर चालता चालता भजन गातात व मिळेल ती दक्षिणा स्वीकारतात. शाहिरी. शाहीर म्हणजे कवी आणि त्याचे काव्य म्हणजे शाहिरी. लौकिक विषयात रमणारी शाहिरी पारलौकिकाचेही महत्व सांगते. शाहिरी वाङ्मय म्हणजे मुख्यतः पोवाडे, लावण्या आणि लावण्यातच मोडणारी भेदिक कवने. एखाद्या व्यक्तीचे, स्थळ काळाचे महात्म्य वर्णन करण्यासाठी शाहिरी जन्माला आली. महाराष्ट्रात समाज प्रबोधनासाठी शाहिरी वाङ्मय जास्त प्रचलित आहे. उत्पात लावणी. ज्ञानोबा उत्पात आणि त्यांचे सहगायक दादोबा उत्पात या दोघांनी मिळून 1903 साली उत्पात लावणी मंडळाची स्थापना केली. या लावण्यांना शृंगारिकतेसोबत अध्यात्माचीही किनार पाहायला मिळते. अभंग म्हणजे मराठी शारदेच्या हातातील टाळ आहे, तर लावणी म्हणजे मराठी शारदेच्या पायातील चाळ आहे. बंजारा नृत्य. बंजारा समाज हा समृद्ध सांस्कृतिक परंपरा असणारा भारतातील एक महत्वाचा घटक आहे. काटक, लढवय्या, साहसी व निसर्गप्रेमी अशी त्याची खरी ओळख. आपले सांस्कृतिक आविष्कार
सण उत्सव आदींच्या माध्यमातून व्यक्त करणारा, नाच गाण्यात आनंद शोधणाऱ्या या समाजाने काशीदाकारीसारख्या अनेक कलाकुसरींची जपवणूक केलेली आढळते. बत्तुकम्मा भारताच्या आंध्र प्रदेशात जास्त प्रमाणात साजरा होणारा बत्तुकम्मा महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातही नवरात्रीत साजरा होताना दिसतो. दुर्गाष्टमीला शेवटचा दिवस म्हणूनही साजरा करण्याची प्रथा आहे. उलट्या टोपलीमध्ये गोंड्याच्या फुलांनी 7 फेरे चढवत देवीचा मुखवटा त्यामध्ये लावला जातो. त्याभोवती सुहासिनी बायका, लहान मुले गोल फेरे धरून बत्तुकम्मा रात्र जागवतात. दिमडी सोलापूरमध्ये वडार समाजाकडून दिमडी वादन हे नृत्य नाट्य लोककला प्रकार म्हणून सादर केले जाते. यात दिमडीचा आकार हा हलगी वाद्याला मिळता जुळता दिसतो. प्रथम वाद्य मेळ करत नंतर गण, स्फुटपदे आणि आख्यान असं साधारण आकृतीबंध यात पाहावयास मिळतो. सुंदरी सोलापूरच्या बाबूराव जाधव यांच्यापासून सुंदरी या वाद्याची परंपरा सुरू झाली. सुंदरी वादकांची 4थी पिढी सध्या कार्यरत आहे. धार्मिक उत्सव, सांस्कृतिक उत्सव, लग्न सोहळा आदी आनंद सोहळ्यात सुंदरी वादन सोलापूरमध्ये केले जाते. नंदीध्वज श्री सिद्धेश्वर हे सोलापूरचे ग्रामदैवत. नंदीध्वज हे विवाहासाठी प्रतिकात्मक वरोवधू मानले जातात. हाच प्रतिकात्मक विवाह सोहळा दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणून मकर संक्रांतीच्या काळात साजरा केला जातो. धन्यवाद.